हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स हे काय राहतं हा टाईप आपण इनहेरिटन्सचा बघणार आहोत. कालच्या लेक्चरमध्ये आपण विजिबिलिटी मोड्स वगैरे, डिराइव्ड क्लास चर्चा केली आणि इंट्रोडक्शन चर्चा केली. इंट्रोडक्शन आपलं इनहेरिटन्सचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिंगल इनहेरिटन्स हे काय राहतं ते बघणार आहोत. युनिट 3चा ओओपीचा हा सिंगल इनहेरिटन्स काय आहे ते बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये. ह्याच्यावरचे प्रोग्राम्स, ह्याच्यावरची डायग्राम, ही त्याची डायग्राम, त्याच्यावरचे प्रोग्राम आपण घेणार आहोत. हे वाला एक आणि हे वाला एक, दोन प्रोग्राम आपण घेणार आहोत. दोन प्रोग्राम कामून घेणार आहोत कारण की जेवढे प्रोग्राम मी तुमचे घेईन तेवढी प्रॅक्टिस तुमची होईल मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये त्या टाईपचा प्रोग्राम आला की तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकणार. चला, सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय बघू. A derived class from only one base class is called as single inheritance. मित्रांनो, derived class from only one base class, एकाच बेस क्लास पासून दुसरा क्लास डिराइव्ड करणे याला सिंगल इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. मित्रांनो, सिंगल इनहेरिटन्स एका बेस क्लास पासून दुसऱ्या बेस डिराइव्ड क्लासला डिराइव्ड करणे, एका बेस क्लास पासून दुसरा क्लास डिराइव्ड करणे त्याला सिंगल इनहेरिटन्स असं म्हणतात. मित्रांनो, तीच ह्या सिंगल इनहेरिटन्सची डेफिनेशन आहे. डिराइव्ड क्लास फ्रॉम ओनली वन बेस क्लास म्हणजे एकाच बेस क्लास पासून डिराइव्ड क्लास तयार करणे इज कॉल्ड ॲज सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स इज वन ऑफ द टाईप ऑफ इनहेरिटन्स. हा एक इनहेरिटन्सचा टाईप आहे. याच्यामध्ये काय होतं, एकाच बेस क्लास पासून डिराइव्ड क्लास तयार केला जातो सिंगल इनहेरिटन्स मध्ये, एकाच बेस क्लास पासून. आता मित्रांनो, इथं बघा ह्याच्यात काय झालेलं आहे, क्लास ए पासून क्लास बी हा तुमचा डिराइव्ड झालेला आहे. इन दिस फिगर, इन अबाव फिगर वी कॅन सी द डिराइव्ड क्लास बी इज क्रिएटेड फ्रॉम ओनली वन बेस क्लास ए. पहा, हे तुमची सिंगल इनहेरिटन्सची डायग्राम झाली. ही डायग्राम तुमची सिंगल इनहेरिटन्सची झाली. ही फिगर एक्झाम मध्ये तुम्ही ही फिगर काढून यायची. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, क्लास तुमचा बी डिराइव्ड क्लास आहे कुणापासून, ए पासून. सिंगल क्लास एकाच बेस क्लास पासून डिराइव्ड झालेला आहे. क्रिएटेड फ्रॉम ओनली वन बेस क्लास, ओनली वन बेस क्लास ए म्हणजे एकाच क्लास पासून दुसरा क्लास डिराइव्ड झालेला आहे. समजलं का? एकाच बेस क्लास पासून दुसरा क्लास डिराइव्ड झाला त्याला सिंगल इनहेरिटन्स असं म्हणतात तुम्ही. त्याचा सिंटॅक्स काय आहे, सेम काल जो सिंटॅक्स बघितला तोच. क्लास कीवर्ड लिहायचा, त्याच्यानंतर डिराइव्ड क्लास नेम. आता इथे डिराइव्ड क्लास कोणता आहे, याच्यात डिराइव्ड क्लास कोणता आहे, क्लास बी हा तुमचा डिराइव्ड आहे आणि क्लास ए हा बेस क्लास आहे. मग मित्रांनो, इथं डिराइव्ड क्लासचं नेम, मग इथं काय येणार, क्लास बी. विजिबिलिटी मोड तुमचा पब्लिक ठेवा, असं कोलन येणार. विजिबिलिटी मोड मध्ये तुम्ही पब्लिक लिहा, जेणेकरून याचे प्रॉपर्टीज आपण ह्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. बेस क्लासच्या प्रॉपर्टीज आपण पब्लिक लिहिलं का त्याला इनहेरिट करू शकतो तुमच्या डिराइव्ड क्लासमध्ये. मग इथं बेस क्लासचं नाव लिहा. बेस क्लास काय आहे तुमचा, क्लास ए. पहा, क्लास ए तुमचा बेस क्लास आहे. वर जर तुम्ही स्क्रोल केलं तर क्लास ए काय आहे, बेस क्लास, आणि डिराइव्ड क्लास काय आहे, बी. मग इथं आधी तुमचं डिराइव्ड क्लासचं नेम लिहायचं, त्यानंतर तुमचं बेस क्लासचं नेम शेवटी लिहायचं आणि इथं तुमचा विजिबिलिटी मोड लिहायचा. मग इथं तुम्ही विजिबिलिटी मोड मध्ये पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे बिल लिहू शकता. आता मित्रांनो, डिराइव्ड क्लासचे डेटा मेंबर्स तुमचे जे काही असतील इथं तुम्ही या क्लासमध्ये डिफाईन करायचे किंवा लिहायचे. समजलं? चला, आता हे प्रोग्राम आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन करूया, हे आणि खाल्ला प्रोग्राम. आता मित्रांनो, या दोन्ही प्रोग्राम मध्ये डिफरन्स काय आहे ते जाणून घ्या. तुम्हाला एमएसबीटीच्या 70 मार्काच्या पेपरमध्ये आपण उद्याच्या युनिट टेस्टची तयारी करणार नाहीत, आपण डायरेक्ट 70 मार्क्सचा तुमचा जो पेपर येणार आहे एमएसबीटी कडून, तर डायरेक्ट त्याची तयारी करून घेणार आहे मी तुमच्याकडून. म्हणून 2-2 क्वेश्चन, या सिंगल इनहेरिटन्स वरचे 2 क्वेश्चन मी तुम्हाला आज घेणार आहे. मग हे 2 क्वेश्चन जर तुम्हाला समजले, सिंगल इनहेरिटन्स वरती कोणता पण क्वेश्चन येऊ द्या प्रोग्राम वरचा, मग तुम्ही त्याला सोडवू शकता. कसं, पहा, आधी क्वेश्चन कोणते कोणते ते नीट वाचून घ्या. काय विचारलंय क्वेश्चन मध्ये, हा क्वेश्चन 4 मार्काचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स काय आहे. मग त्याच्या टाइमला तुम्ही असं लिहायचं, सिंगल इनहेरिटन्सच्या ह्या 2 लाईन लिहायच्या, त्यानंतर ही डायग्राम काढायची, त्यानंतर ही एक लाईन लिहायची, त्यानंतर सिंटॅक्स लिहायचा. एवढं लिहायचं. व्हॉट इज सिंगल इनहेरिटन्सचं आन्सर इतकं झालं. आता एक्सप्लेन विथ सिंटॅक्स म्हणजे सिंटॅक्स पण लिहायचा तुम्हाला आणि एक्झाम्पल.
त्याचं एक्झाम्पल लिहायचं. आता तुम्हाला प्रोग्रामिंग मध्ये एक्झाम्पल काय राहतात, तुमचे प्रोग्राम्स राहतात. मग एक्झाम्पलच्या जागी तुम्ही प्रोग्राम्स लिहून यायचे. मग त्या टाइमाला तुम्हाला सिंगल इनहेरिटन्सचा जर प्रोग्राम लिहायला सांगितला तर इझीवाला प्रोग्राम लिहायचा. इझीवाला कोणता प्रोग्राम असतंय, ऍडिशनचा प्रोग्राम. मग मित्रांनो इथं काय केलंय आपण, ए आणि बी व्हेरिएबल घेतलेले आहेत आणि ए आणि बी चे ऍडिशन सी मध्ये स्टोअर केलेले आहे आणि ऍडिशन डिस्प्ले केलेली आहे. ऍडिशनचा प्रोग्राम काही नाही, फक्त याला इनहेरिटन्स वापरलेला आहे. इनहेरिटन्स मध्ये दोन क्लासेस असतात. एक तुमचा बेस क्लास, हा तुमचा पहिल्यांदा जो डिक्लेअर केला तो तुमचा बेस क्लास असणार. हे पहा, ए हा तुमचा काय आहे, बेस क्लास. क्लासचं नेम काय आहे, ए. मग इथं ए काय आहे तुमचा बेस क्लास. त्यानंतर तुमचा विजिबिलिटी मोड आहे, हा विजिबिलिटी मोड पब्लिक आहे. त्यानंतर हा कोलन आहे. त्यानंतर डिराइव्ड क्लास काय आहे तुमचा, बी. हा तुमचा बी डिराइव्ड क्लास आहे आणि हा क्लास कीवर्ड. समजलं. मग ह्याचे प्रोटेक्टेड मेंबर्स आहेत, यांना तुम्ही पब्लिक पण बनवू शकता आणि हे पब्लिक मेंबर ह्यांना तुम्ही प्रायव्हेट पण बनवू शकता. प्रोटेक्टेड आहेत ह्यांना प्रायव्हेट पण बनवू शकता. पण तुम्ही जर यांना प्रायव्हेट बनवलं तर ते इकडे ऍक्सेस करता येणार का, या क्लासमध्ये ऍक्सेस करता येणार का, नाही. कसं काय नाही, कारण की आपण बघितलेलं आहे जर बेस क्लासमध्ये जर मेंबर्स प्रायव्हेट असतील तर ते डिराइव्ड क्लासमध्ये, पब्लिक डिराइव्ड क्लासमध्ये नॉट इनहेरिटेड म्हणजे इनहेरिट होऊ शकत नाहीत. पब्लिक होऊ शकतात का, हो होऊ शकतात. प्रोटेक्टेड होऊ शकतात का, हो होऊ शकतात. पण तुमचे प्रायव्हेट इनहेरिट होऊ शकत नाहीत. म्हणून इथं आपण डेटा मेंबर्सला प्रायव्हेट बनविलेलं नाही, प्रोटेक्टेड बनविलं. प्रोटेक्टेड बनविलं म्हणजे काय होणार, क्लास ए मध्ये पण त्याला ऍक्सेस करता येणार आणि त्याच्यापासून डिराइव्ह झालेल्या क्लास बी मध्ये, त्याच्यापासून तयार झालेल्या क्लास बी मध्ये सुद्धा त्याला आपल्याला ऍक्सेस करता येणार. कोणाला, या ए आणि बी या व्हेरिएबल्सला. मग मित्रांनो आता हे प्रोग्राम आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊन बघूया. त्याआधी आणखीन एक क्वेश्चन बघा तुम्हाला कसा येतो. हे पहा, आणखीन एक क्वेश्चन, हे तुमचा सेकंड क्वेश्चन झाला. राईट ए प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सिंगल इनहेरिटन्स. पहा क्वेश्चन कसा विचारला आहे, राईट ए प्रोग्राम टू इम्प्लिमेंट सिंगल इनहेरिटन्स. सिंगल इनहेरिटन्स आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय फ्रॉम द फॉलोइंग रेफरन्स फिगर. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये अशी फिगर दिली जाणार. हे पहा, ही फिगर तुम्हाला एक्झाम मध्ये प्रोव्हाइड केली जाणार. टोटली 4 मार्काला क्वेश्चन हा येऊ शकतो. 4 मार्क्ससाठी सेम, एक तर वरचा तर क्वेश्चन येईल, नसता ह्या तर टाईपचा क्वेश्चन येईल. दोन प्रकारे तुम्हाला या सिंगल इनहेरिटन्स वरती क्वेश्चन येऊ शकतात 70 मार्क्सच्या पेपरमध्ये. मग या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, पहिला क्लास तुम्हाला दिलेला राहतो. हे पहा, बेस क्लास तुमचा पहिला क्लास असतो. एम्प्लॉय हा तुमचा काय आहे, क्लासचं नेम बी तेच देणार. त्या डायग्रामला बघून आपल्याला सगळ्या गोष्टी ठरवायच्या आहेत. म्हणजे ही तुम्ही डायग्राम बघितली की तुम्हाला कळायला पाहिजे की क्लास नेम काय घ्यायचा आहे, त्यानंतर डेटा मेंबर्स काय काय घ्यायचे आहेत, ही तुम्हाला असं कळायला पाहिजे. आता याच्यावर आपल्याला इनहेरिटन्सचा प्रोग्राम कसा तयार करायचा, तर आधी क्लास नेम कोणत्या क्लासपासून कोणता क्लास तयार झाला हे बघायचं. आधी क्लास नेम बघायची. मग एम्प्लॉई हा काय आहे, क्लास नेम, बेस क्लासचा नेम. समजलं. हे एम्प्लॉई आयडी आणि एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई आयडी त्याचं नाव काय आहे, या बेस क्लासचे डेटा मेंबर्स आहेत. डेटा मेंबर्स जी की तुम्ही प्रायव्हेट मध्ये बनवितात, पण तुम्हाला प्रायव्हेट मध्ये बनवायचे का नाही, या बरेच तुम्हाला पब्लिक मध्ये किंवा प्रोटेक्टेड मध्ये यांना बनवायचे. प्रोटेक्टेड मध्येच बनवा, कारण की सोपं राहील प्रोटेक्टेड मध्ये. आता फ्रेंड्स मला सांगा, एम्प्लॉई आयडी आणि नेम हे तुमचे डेटा मेंबर्स तुम्ही या एम्प्लॉई इन्फो नावाच्या क्लासमध्ये, हा पहिला क्लास झाला तुमचा, हा क्लास 1 झाला, हा क्लास 2 एम्प्लॉई इन्फो. क्लास 2 चं नाव काय आहे, एम्प्लॉई इन्फो, म्हणजे एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन. त्यांनी जे नाव दिले तेच नाव सेम प्रोग्राम मध्ये यूज करायचं. आणि त्याचे डेटा मेंबर काय आहे, बेसिक सॅलरी, हा तुमचा डिराइव्ड क्लास आहे. बेसिक सॅलरी म्हणजे सॅलरी हा त्याचा डेटा मेंबर आहे. आता तुम्हाला या क्वेश्चन कडे बघून तुम्हाला सिंगल इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करता आला पाहिजे. आता पहा, इथं जसं जसं दिलंय तसं तसं आपण क्लासेस बनवून घेणार. काय, एम्प्लॉई नावाचा क्लास एक दिलाय आणि एम्प्लॉई इन्फो नावाचा क्लास एक दिलाय. मग प्रोग्राम मध्ये बघा, क्लास तुम्ही आधी एम्प्लॉई नावाचा बनवायचा आणि डिराइव्ड क्लास तुम्ही एम्प्लॉई इन्फो, हे पहा एम्प्लॉई इन्फो नावाचा डिराइव्ड क्लास बनवायचा. मग हा एम्प्लॉई इन्फो डिराइव्ड क्लास कुणापासून डिराइव्ड केलेला आहे, म्हणजे कुणापासून तयार झालेला आहे, या बेस क्लास पासून, एम्प्लॉई नावाच्या बेस क्लास पासून हा एम्प्लॉई इन्फो हा तयार झालेला आहे. मग मित्रांनो एम्प्लॉई नावाच्या, हे पहा एम्प्लॉई हा काय आहे तुमचा बेस क्लास, हे तुमचं पब्लिक व्हिजिबिलिटी मोड, आणि हे तुमचं काय झालं, डिराइव्ड क्लासचं नेम, आणि हे क्लास हा सिंटॅक्स. समजलं. आधी तुमचा बेस क्लास लिहायचा, त्यानंतर या बेस क्लास पासून हा एम्प्लॉई इन्फो नावाचा क्लास तुम्ही डिराइव्ड केला असं त्याला सांगायचं त्या बेस क्लासला. आता मित्रांनो याचं मिनिंग काय होणार, तुम्हाला समजायला सोपं सांगू का, काही नाही, एम्प्लॉईची आयडी ह्या क्लासची
जे एम्प्लॉईचे डेटा मेंबर्स आहेत, एम्प्लॉईची आयडी आणि एम्प्लॉईचं नेम, हे आपण या एम्प्लॉई इन्फो या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. म्हणजे काय, याच्या गेट डेटामध्ये आपण एम्प्लॉय आयडी वरती व्हॅल्यू टाकू शकतो, या एम्प्लॉय आयडी वरती व्हॅल्यू टाकू शकतो युजर कडून घेऊन, आणि एम्प्लॉय नेम वरती व्हॅल्यू टाकू शकतो युजर कडून घेऊन. कसं काय ऍक्सेस करता आलं आपल्याला त्याला, कारण की या क्लासला आपण या क्लास पासून इनहेरिट केलेला आहे, म्हणून त्याला ऍक्सेस करता आला आपल्याला. समजलं. आणि पुट डेटामध्ये मला एम्प्लॉयची आयडी च्या जागी एम्प्लॉय आयडी मी डिस्प्ले करून टाकेन, एम्प्लॉयचा नेम आणि त्याची बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी कुणाचं होतं पहा, हा बेसिक सॅलरी बेस सॅलरी कुणाचं होतं, कुण्या क्लासचं, एम्प्लॉई इन्फो. मग एम्प्लॉई इन्फोचा बेसिक सॅलरी हा बनवा. एम्प्लॉई इन्फोचा बेसिक सॅलरी याला तुम्ही प्रायव्हेट मध्ये बनवा किंवा प्रोटेक्टेड मध्ये बनवा. आता तुम्हाला प्रोटेक्टेड मध्ये बनविलं तरी चालते, प्रायव्हेट मध्ये बनविलं तरी चालते. मग मित्रांनो बेसिक सॅलरी याचा बनविला, कुणाचा, एम्प्लॉई इन्फोचा. आणि हे वरचे दोन डेटा मेंबर्स तुमचे हे ह्या क्लासचे एम्प्लॉई नावाच्या. मग मित्रांनो असेच क्वेश्चन येतात तुम्हाला कळायला पाहिजे कोणता कोणते क्लास आहेत, कोणते कोणते डेटा मेंबर्स आहेत, कोणता क्लास कोण्यापासून डिराईव्ह झालाय, असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग मित्रांनो गेट डेटा मध्ये युजर कडून व्हॅल्यूज घेतल्या, एम्प्लॉय आयडीचे, नेमचं आणि बेसिक सॅलरीचं, आणि त्यांना डिस्प्ले करण्याचं काम केलं. आता कॉल करताना कुण्या क्लासला कॉल करायचं, इव्हन डॉट एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट बनवायचा किंवा एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट बनवायचा का एम्प्लॉई इन्फोचा ऑब्जेक्ट बनवायचा, दोन्हीपैकी कुणाचा ऑब्जेक्ट बनवायचा. तर कधी बी मित्रांनो एक लक्षात ठेवा, तुमचा डिराइव्ड क्लासचाच ऑब्जेक्ट बनवायचा. हे पहा, एम्प्लॉई इन्फो काय आहे तुमचा डिराइव्ड क्लास, एम्प्लॉई इन्फोचा ई हा ऑब्जेक्ट बनविला ई. मग ई डॉट गेट डेटाला कॉल केलं तर मग माझा हा फंक्शन कॉल होईल आणि मी या डेटा मेंबर्सला पण ऍक्सेस करू शकणार. ई पुट डेटाला कॉल केलं तर मग हा फंक्शन कॉल होईल, या फंक्शन मधले हे व्हेरिएबल्स माझे डिस्प्ले होणार, यांच्या व्हॅल्यूज माझे डिस्प्ले होणार. समजलं. कधीही ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुमचा डिराइव्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, कारण की डिराइव्ड क्लासमध्येच तुमचा हा क्लास इनहेरिट होऊन येतो. बेस क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा का नाही, डिराइव्ड क्लासचा कधी पण ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. आता वर बघा, वर कोणता क्लास कोण्यापासून डिराइव्ड झालाय, या ए क्लास पासून बी क्लास डिराइव्ड झालाय. मग मित्रांनो या ए क्लास पासून हा बी क्लास पब्लिकली डिराइव्ड झालेला आहे, फक्त क्लास नेम तुमचा चेंज झाला. तिथं एच्या जागी आपण एम्प्लॉईची आयडी घेतली, बीच्या जागी नेम घेतला, आणि इथं सीच्या जागी तिथं बेसिक सॅलरी घेतली एम्प्लॉईची डिराइव्ड क्लासमध्ये. आता मित्रांनो बघा, मी इथं ऑब्जेक्ट कुणाचा क्रिएट केलाय, बीचा ऑब्जेक्ट क्रिएट केलाय. बी हा क्लास नेम आहे, कुणाचा, डिराइव्ड क्लासचा नेम काय आहे, बी आहे, आणि त्याचा ऑब्जेक्ट बनवला ओबीजे नावाचा. ओबीजे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग मला जर आता गेट डेटाला कॉल करायचं, हे पहा, ह्याच्या गेट डेटाला जर मला कॉल करायचं तर मी कसं कॉल करू शकतो, ओबीजे डॉट गेट डेटा. का गेट डेटा तर एच्या क्लासमध्ये आहे, गेट डेटा कुठं प्रेझेंट आहे, एच्या क्लासमध्ये. पण मित्रांनो मी त्याला ऍक्सेस करू शकतो, कसं काय, कारण की आपण इथं इनहेरिटन्स वापरलेला आहे, सिंगल इनहेरिटन्स. आपण इनहेरिटन्स वापरलेला आहे, सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे काय, ए चे प्रॉपर्टीज मी यूज करू शकतो, म्हणजे हे एचा फंक्शन, ए चे डेटा मेंबर्स मी यूज करू शकतो. मग हा गेट डेटा जर मला ऍक्सेस करायचा असेल तर मी कसं कॉल करणार, बीचा ऑब्जेक्ट, बी या क्लासचा ऑब्जेक्ट बनविणार ओबीजे नावाचा, आणि ओबीजे नावाचा ऑब्जेक्ट बनविला की ओबीजे डॉट गेट डेटा असं मी कॉल करणार. गेट डेटा जीईटी डेटा, गेट डेटा फंक्शनला मी कॉल करणार. मग मी गेट डेटा फंक्शनला कॉल केल्यावर एंटर टू व्हॅल्यूज म्हणणार, युजरला मेसेज जाणार आउटपुट स्क्रीनला. मग ए आणि बीच्या व्हॅल्यूज युजर एंटर करणार, त्यानंतर मी ओबीजे डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार, डिस्प्लेला. मग डिस्प्लेला कॉल झाले इथं येणार आपला प्रोग्राम कंट्रोलर, ए आणि बी चे ऍडिशन या सी वरती स्टोअर होणार आणि ऍडिशन सी डिस्प्ले होणार. समजत आहे का काय काय गोष्टी कशा कशा झाल्या. चला तर मी आता तुम्हाला हाताने टाईप करून दाखवतो दोन्ही प्रोग्राम. थोडंसं लेक्चर मोठं होईल पण दोन्ही प्रोग्राम तुम्हाला समजून जातील. हाताने मी टाईप करून दाखवतो तुम्हाला आणि रन सुद्धा करून दाखवतो दोन्ही प्रोग्राम कसे इनहेरिट होत आहेत ते. चला तर मग आता आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आहोत. इथं आधी आले काय करायचं, सी लँग्वेज बाय डिफॉल्ट सिलेक्टेड राहते तुमची, C++ लँग्वेज तुमची सिलेक्ट करायची. C++ सिलेक्ट केल्यावर तुम्ही ह्या लाईन काढून टाकायच्या आणि ही पण लाईन तुमची काढून टाकायची. आता तुमचा ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोग्राम लिहायचा राहतोय. मग प्रोग्राम तुम्ही लिहायला सुरुवात करायची. काय सुरुवात करायची, पहिल्यांदा तुम्हाला माहिती कोणती लाईन इन्क्लूड करून घ्यावी लागते, iostream.h ही लाईन इन्क्लूड करून घ्यावं लागते. आता फ्रेंड्स तुम्हाला त्याआधी iostream.h ही हेडर फाईल इन्क्लूड केल्यानंतर त्याच्या
हे इंट मेन हे बाकीचे क्लासेस डिक्लेअर करण्याआधी तुम्हाला आणखीन एक लाईन लिहावी लागते. काय तर युझिंग नेम स्पेस std ही लाईन तुम्हाला लिहावी लागते. मग तुम्ही लिहा USING युझिंग नेम स्पेस NAME नेम स्पेस STD ही लाईन का म्हणून लिहितेत मी तुम्हाला याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये पण सांगितलेलं आहे. जर ते लेक्चर्स कुणी केले नसतील आधीचे लेक्चर्स तरी ते लेक्चर्स बघून घ्या. तरी एकदा शॉर्ट मध्ये सांगून देतो. STD लाईन जर लिहिली तर आपल्याला STD त्यानंतर स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर थ्रू आपल्याला सी आउटला कॉल करायची गरज नाही. समजलं, डायरेक्ट आपण सी आउट लिहून आपण असं काही पण ऑपरेशन्स त्याच्यावरती परफॉर्म करू शकतात जे काही डिस्प्ले करायचे ते. समजलं का? STD लिहायची गरज नाही. आता मित्रांनो सिंगल इनहेरिटन्स आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे सिंगल इनहेरिटन्सचा. आता तुम्हाला माहिती सिंगल इनहेरिटन्स मध्ये काय होतं ते. सिंगल इनहेरिटन्स मध्ये क्लास ए पासून तुमचा क्लास बी हा डिराइव्ह करायचा आहे आपल्याला. म्हणजे एका क्लास पासून दुसरा क्लास, एका बेस क्लास पासून दुसरा डिराइव्ह क्लास तयार करायचा आहे, डिराइव्ह करायचा आहे. समजलं? आता मी कसं करणार, आधी क्लास ए बनवून घेणार, पुन्हा क्लास बी बनवून घेणार. आधी क्लास ए बनवा, CLASS क्लास कीवर्ड लिहायचा, क्लासचं नाव लिहायचं, क्लासचं नाव काय ए. त्या क्लास ए मध्ये क्लासचं नाव ए आणि त्या क्लास ए मध्ये तुम्ही काय करणार, या क्लास ए मध्ये क्लास ए चे मेंबर्स प्रोटेक्टेड मध्ये लिहा PRO प्रोटेक्टेड. तुमचा विजिबिलिटी मोड वापरायचा PRO TECTED प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड मध्ये तुमचे मेंबर्स डिक्लेअर करायचे, व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे, डेटा मेंबर्स कोणते कोणते. आता आपल्याला ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा. मग ऍडिशन साठी आपल्याला ए आणि बी वरती व्हॅल्यू घ्यावं लागते. मग ए नावाचा व्हेरिएबल बनविला, कॉमा देऊन तुमचा बी नावाचा व्हेरिएबल पण डिक्लेअर करून घेतला. कशात? क्लास ए च्या प्रोटेक्टेड मेंबर्स मध्ये ए आणि बी डिक्लेअर केले. आता मित्रांनो मला युजर कडून या ए आणि बी चे व्हॅल्यूज घ्यायच्या. तर मी काय करणार, पब्लिक तुमच्या पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये PUBLIC पब्लिक विजिबिलिटी मोड मध्ये मी काय करणार, वाईड गेट डेटा GET गेट डेटा नावाचा फंक्शन यूज करणार. या गेट डेटानी काय होणार, हा गेट डेटा नावाचा फंक्शन बनलेला आहे. याच्यात मी काय करणार, तुमच्या ए मध्ये आणि बी मध्ये व्हॅल्यूज तुमच्या घेणार युजर कडून. मग युजर कडून व्हॅल्यूज मला घ्यायच्या असत्या तर सी आउट मी वापरणार. युजरला काय म्हणणार, एंटर ENTER एंटर TWO2 नंबर्स. मग युजर काय करणार, दोन नंबर्स एंटर करणार. एंटर 2 नंबर्स, 2 नंबर्स युजर एंटर करणार. आणि ते 2 नंबर्स त्यातला पहिला नंबर आपल्याला कशावरती टाकायचा आहे, CIN चा वापर करायचा आणि पहिला नंबर आपल्याला ए नावाच्या व्हेरिएबल वरती टाकायचा. तसंच आणखीन एकदा तुमचा एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर आणखीन एकदा लिहायचा आणि त्याचा बी नावाचा व्हेरिएबल टाकायचा. म्हणजे युजरनी पहिला एलिमेंट जो एंटर केला तो या ए नावाच्या व्हेरिएबल वरती जाईल. युजरनी जेव्हा दुसरा एलिमेंट एंटर केला तेव्हा हा बी नावाच्या व्हेरिएबल वरती तो दुसरा एलिमेंट जाईल. समजलं का? या लाईनचा अर्थ काय आहे हे पहिल्यांदाच बघितलं ना आपण. या लाईनचा अर्थ, पहिला एलिमेंट युजरने एंटर केलेला, सपोज 10 व्हॅल्यू युजरने एंटर केली तर 10 या ए वरती जाईल आणि 20 या बी वरती जाईल. आणि आता मित्रांनो क्लास ए तुमचा झाला. आता या क्लास पासून आपल्याला दुसरा क्लास तयार करायचा आहे जेणेकरून आपण ए आणि बी ला ऍक्सेस करू शकतो. आता दुसरा क्लास कसा तयार करते पहा. इंट मेनच्या बाहेरच बरं का, इंट मेन मध्ये आणखीन काहीच लिहिलं नाही, याच्या बाहेरच दोन्ही पण क्लास तयार करतात. मग आता दुसऱ्या क्लासचं नाव लिहायचं आधी, डिराइव्ड क्लासचं नाव लिहायचं आधी. डिराइव्ड क्लासचं नाव सिंटॅक्स काय आहे सिंगल इनहेरिटन्सचा, क्लास CL क्लास तुमचा डिराइव्ड क्लासचं नेम काय आहे बी. त्यानंतर तुमचा कोलन ऑपरेटर कोलन वापरायचा, असा कोलन. त्याच्यानंतर तुमचा जे काय आहे ते विजिबिलिटी मोड, तुमचा जो विजिबिलिटी मोड आहे तो. विजिबिलिटी मोड काय आहे तुमचा, कधीही विजिबिलिटी मोड पब्लिकच ठेवायचा PUBLIC. जेव्हा पण तुम्ही क्लास इनहेरिट करायला जात असताना तेव्हा पण तुम्ही पब्लिक ठेवा. का? कारण की जर तुम्ही पब्लिक ठेवला तरच या क्लास ए चे मेंबर्स क्लास बी मध्ये ऍक्सेस करता येणार, नाहीतर करता येणार नाही. जर तुम्ही त्याला प्रायव्हेट ठेवला तर ते तेवढे ऍक्सेसिबल राहणार नाहीत. पण प्रायव्हेट पण ठेवू शकतात, प्रोटेक्टेड पण ठेवू शकतात, पण पब्लिक ठेवा. समजलं? पब्लिक ठेवले तर चांगलं राहील, लवकर तुमचा ऍक्सेस होऊन जाईल आणि तुम्हाला जास्ती काही लोड बी राहणार नाही. आता इथं तुमचा बेस क्लासचं नेम, बेस क्लास काय आहे तुमचा, बेस क्लास ए आहे. आणि मित्रांनो लक्ष द्या, इथं असं सेमी कॉलम देऊन क्लोज करायचं नाही याला.
क्लोज करायचा नाही, कधीही याला क्लोज करायचं नाही. कारण की आपण इथं क्लोज करणार आहोत, याला इथं क्लोज करणार आहोत क्लासचं कर्ली ब्रेसेस झाल्यावर. त्याच्यामुळे इथं क्लोज करायचं नाही त्याला कधीच. समजलं. आता या लाईनचा मिनिंग काय झाला? ए नावाच्या बेस क्लास पासून म्हणजे ए क्लास पासून हा तुमचा बी नावाचा डिराइव्ड क्लास तयार झाला. कसा इनहेरिट होणार? तो पब्लिकली इनहेरिट होणार. आता मित्रांनो, क्लास बी चे म्हणजेच डिराइव्ड क्लासचे तुमचे मेंबर्स डिक्लेअर करायचे. मग ते मेंबर्स तुम्ही प्रायव्हेट मध्ये पण करू शकता, प्रोटेक्टेड मध्ये पण करू शकता. मग तुम्ही काय करा, त्याला प्रोटेक्टेड मध्ये करा. तुमची मर्जी राहिली, तुम्ही काय लिहायचे ते लिहू शकता. मी प्रोटेक्टेड घेतो त्याला. याच्यामध्ये मी काय करणार, आणखीन एक व्हेरिएबल बनवणार सम नावाचा. SUM सम बनवा किंवा सी बनवा. तुम्हाला डिस्प्ले करताना ते तसंच डिस्प्ले करावं लागेल. जी तुम्ही इथं व्हेरिएबल लिहिता तेच व्हेरिएबल तुम्हाला डिस्प्ले करावं लागेल. आता पब्लिक मध्ये मी ऍडिशन डिस्प्ले करणार. पब्लिक मध्ये वाईड डिस्प्ले नावाचा फंक्शन वापरून वाईड डिस्प्ले DISPLAY डिस्प्ले नावाचा फंक्शन वापरून मी याच्यामध्ये काय करणार, ऍडिशन डिस्प्ले करणार. कुणाची? दोन्हीची ऍडिशन, ए आणि बी ची ऍडिशन सी मध्ये टाकून देणार. म्हणजे C इज इक्वल टू A प्लस बी म्हणजे ए आणि बी ची ऍडिशन मी सी नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून देणार. ए प्लस बी ही ऍडिशन सी नावाच्या व्हेरिएबल वरती टाकून देणार. आता सी नावाच्या व्हेरिएबलला मला डिस्प्ले करायचं. मग सी आउट तुमचा वापरायचा इन्सर्शन ऑपरेटर, आणि त्याला व्हॅल्यू जर डिस्प्ले करायची असेल तर युजरला आधी मेसेज द्यायचा ADDION ऍडिशन इक्वल्स टू तुमचं त्या सी ची व्हॅल्यू तुम्ही डिस्प्ले करून टाकायची. कॉमा देऊन इन्सर्शन ऑपरेटर देऊन सी ची व्हॅल्यू तुम्ही डिस्प्ले करून टाकायची. समजलं. इथं काय झालं, डिस्प्ले फंक्शन मध्ये सी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली आपण ऍडिशन करून, या सी वरती ऍडिशन करून. आता मित्रांनो मला सांगा, ए आणि बी कुणाचे डेटा मेंबर्स आहेत? क्लास ए ची. ते आपण कुठं ऍक्सेस करायचा प्रयत्न करायला? ए आणि बी ची व्हॅल्यू क्लास बी मध्ये ऍक्सेस करायचा प्रयत्न करायला. ए आणि बी ची व्हॅल्यू सी मध्ये स्टोअर होणार. मग सी ला आपण डिस्प्ले करायचं काम केलं. समजलं. आता तुम्ही म्हणता हा गेट डेटा फंक्शन इथं का म्हणून लिहिलाय? तुम्ही इथं नाही जरी लिहिला, इथं जरी लिहिला, या ह्याच्यात लिहिला तरी चालला असता मित्रांनो. आता मित्रांनो, तुम्हाला डिराइव्ड करता म्हणजे आता तुम्हाला कॉल करताना कुण्या क्लासला कॉल लावावा लागेल? क्लास ए ला कॉल लावावा लागेल का क्लास बी ला? कधीही मित्रांनो लक्षात ठेवायचं, डिराइव्ड क्लास जो तुमचा डिराइव्ड क्लास आहे त्याच क्लासला तुम्हाला त्याच क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. म्हणजे बी क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा OBJ नावाचा. मग त्या OBJ थ्रू आपण गेट डेटा OBJ.getData आणि OBJ.displayData या फंक्शन्सला कॉल लावणार तुम्ही. मग मित्रांनो सेम बघा इथं क्लास बीचा, मग आधी बीचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करण्यासाठी क्लास नेम लिहावं लागतं. क्लास नेम काय आहे? कुणा क्लासचा ऑब्जेक्ट डिक्लेअर करायचा? बीचा. मग बी हा क्लास नेम लिहिला. त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट B1 पण बनवू शकता तुम्ही. काय? B1 पण बनवू शकता, पण OBJ करा, कारण की ते प्रोग्राम मध्ये आपले OBJ होतं ना, म्हणजे जास्त स्टुडंटला कन्फ्युजन होणार नाही. OBJ नावाचा ऑब्जेक्ट बनविला. कुणाचा? बी क्लासचा. मग मित्रांनो आता मी OBJ डॉट गेट डेटाला कॉल करतो. GET गेट डेटा फंक्शनला मी कॉल करतो. आणि OBJ डॉट डिस्प्ले फंक्शनला DISP डिस्प्ले फंक्शनला मी कॉल करतो. आता पहा मित्रांनो, मी कोण्या फंक्शनला कॉल केलं? गेट डेटाला. आता गेट डेटाला कॉल केल्यावर ही युजर कडून आपल्याला व्हॅल्यू विचारणार, म्हणजे 2 व्हॅल्यू एंटर करा असं मेसेज येणार, आणि डिस्प्ले केल्यावर आपल्याला त्या दोन्ही व्हॅल्यूचं ऍडिशन आपल्याला डिस्प्ले होणार. चला आता मी तुम्हाला रन करून दाखवतो हा प्रोग्राम काय होते बघा. पहा, एंटर 2 नंबर्स. आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. एंटर 2 नंबर्स मधलं मग मी पहिल्यांदा काय एंटर करतो? तुमची 10 व्हॅल्यू एंटर करतो. आता मी जर गॅप देऊन दुसरी व्हॅल्यू पण एंटर करणार. ही 10 व्हॅल्यू कुणावरती गेली? ए वरती. मी गॅप देणार आणि 20 व्हॅल्यू एंटर करणार. म्हणजे आता ही 20 व्हॅल्यू कशावरती गेली? बी वरती. आता जर मी एंटर दाबलं तर बघा 30 व्हॅल्यू तुमची आउटपुटला आलेली आहे. पहा, पहिली व्हॅल्यू ही 10 कशावरती गेली? ए नावाच्या व्हेरिएबल वरती. नंतर मी गॅप दिला, आणि नंतर मी बी ची व्हॅल्यू एंटर केली, मग बी वरती 20 गेली. मग ऍडिशन आपल्याला 30 व्हॅल्यू आली. मित्रांनो समजलं कसं केलं? ए आणि बी वरती आपण ऍक्सेस केलं. आता तुम्ही म्हणता सर तुम्ही काय करा, याला तुम्ही ह्याच्यात टाकून द्या. ह्या गेट डेटाला तुम्ही ह्याच्यात टाकून द्या. कुणाच्या? डिराइव्ड क्लासच्या. मग मी याला ऍक्सेस करू शकतो का? मग इथलं मी रिमूव्ह करणार. नुसते हेच डेटा राहू देणार ह्याच्यात. ए आणि बी व्हेरिएबल डिक्लेअर करणार. आता मी याला ऍक्सेस करू शकतो का? पहा, रन होतो का बघा. प्रोग्राम रन झाला. म्हणजे आपण तसं पण करू शकतो. त्या गेट डेटाला वर पण लिहू शकतो आणि खाली पण लिहू शकतो. ती तुमची मर्जी राहिली.
की तुम्हाला कसं लिहिता येणार त्या व्हेरिएबलला, तुम्हाला कसं लिहिता येईल. फक्त तुमचा युजर काय बघतो, तुमचा एक्झामिनर काय बघतो, हे पहा 800 व्हॅल्यू आली, दोन्हीची ऍडिशन 300 ही एक्स ए वरती गेली, बी वरती 500 आणि 800 तुमची ऍडिशन आली. तुमचा एक्झामिनर काय बघतो, फक्त हे तुम्ही लॉजिक इम्प्लिमेंट केलंय का नाही, म्हणजे ए नावाच्या क्लास पासून तुम्ही बी नावाचा क्लास डिराईव्ह केलाय का नाही ते चेक केला जातो. समजलं. आणि तुम्ही इथं कॉल करताना डिराईव्ह क्लासलाच कॉल केलेला आहे का ते चेक केलं जातं. डिराईव्ह क्लासला तुम्हाला कॉल लावायचा आहे. तुमचा एक्झामिनर हा डाटा चेक करतो. समजलं. हे तुमचा सिंगल इनहेरिटन्स झाला. आता चला आपण तो वाला सेकंड क्वेश्चन जो आपला होता ते करूया. काय त्याच्यात काय होतं आपल्याला क्वेश्चन, एम्प्लॉय नावाचा क्लास बनवायचा होता. काय आपल्याला एम्प्लॉय नावाचा क्लास बनवायचा. पहिला क्लास एम्प्लॉय EMPLOYEE एम्प्लॉय नावाचा क्लास बनवायचा होता. त्याच्यापासून एम्प्लॉय इन्फो नावाचा क्लास डिराईव्ह करायचा होता. म्हणजे एकाच बेस क्लास पासून झालं ना. एम्प्लॉय हा काय आहे, एकच क्लास आहे. त्याच्यापासून EMP हे क्लास नेम तुम्हाला कुठे दिले असणार, तुमच्या प्रोग्राम मध्येच, इन्फो. पहा ही अशी डायग्राम होती तुमची आणि ह्याच्यामध्ये तुमचे डेटा मेंबर्स कोणते कोणते होते. पहिल्या ह्याच्यात तुमच्या डेटा मेंबर्स काय काय होतं, एम्प्लॉयची आयडी EMP ID, एम्प्लॉयची आयडी होती, एम्प्लॉयचं नेम होतं NAME नेम. आणि ह्याच्यामध्ये काय होतं तुमचं दुसऱ्या क्लासमध्ये म्हणजे डिराईव्ह क्लासमध्ये काय होतं तुमचा, हा डिराईव्ह क्लास हा तुमचा बेस क्लास. एका बेस क्लास पासून एकाच क्लासला डिराईव्ह करणे हे कोणता इनहेरिटन्स आहे तुमचा, सिंगल इनहेरिटन्स आहे. एकाच बेस क्लास पासून दुसऱ्या डिराईव्ह क्लासला तयार करणे. मग मित्रांनो हा सिंगल इनहेरिटन्स मध्ये प्रोग्राम घेतलेला आहे म्हणून तर मी. आता मित्रांनो या एम्प्लॉय इन्फो या क्लासमध्ये कोणता मेंबर होता आपला डेटा मेंबर्स, बेसिक सॅलरी BASIC बेसिक सॅलरी SAL करा ARY सॅलरी. बेसिक सॅलरी नावाचा डेटा मेंबर. इकडे कोणते कोणते डेटा मेंबर होते, दोन डेटा मेंबर होते. एक एम्प्लॉयची आयडी नेम वरच्या क्लासमध्ये आणि खालच्या क्लासमध्ये बेसिक सॅलरी. चला तसे क्लास बनवून घ्या. मग पहिला क्लास कोणता होता तुमचा, एम्प्लॉय. मग EMPLOYEE एम्प्लॉय नावाचा पहिला क्लास बनवून घ्या. पहिल्या क्लासचे डेटा मेंबर कोणते कोणते होते, एम्प्लॉयची आयडी. मग तुम्ही त्याला प्रोटेक्टेड मध्ये बी बनवू शकता, प्रायव्हेट मध्ये बनवू नका, कारण की प्रायव्हेट मध्ये जर तुम्ही याला बनवलं तर याला ऍक्सेस करू शकणार नाही आपण. पहा मी तुम्हाला काय करतो, हेच प्रोग्राम तुम्हाला हेच प्रोग्राम मी आता तुम्हाला रन करून दाखवतो. आता तुमचा प्रोग्राम रन होईल तुमच्या, आता रन होईल. हे पहा रन झाला प्रोग्राम. आता मित्रांनो मी याला काय करतो, प्रोटेक्टेड आहे ना, याला प्रायव्हेट बनवतो, PRIVATE प्रायव्हेट बनवतो. आता पहा, आता जर मी याला रन करायला गेलो तर आपला एरर येऊन जाईल. पहा त्याला प्रायव्हेट बनवलेला आहे म्हणेन ते. मग मित्रांनो तुम्ही त्याला प्रायव्हेट जर बनवलं तर तुम्ही त्याला डिराईव्ह क्लास मध्ये ऍक्सेस करू शकता का, इथे ऍक्सेस करू शकतो का, नाही. समजलं. म्हणून त्याला तुम्ही प्रोटेक्टेडच राहू द्या, प्रोटेक्टेडच तुम्हाला तिथं लिहावं लागेल. समजलं. आणि इथं जर तुम्ही ए क्लासचा ऑब्जेक्ट बनवला, ए क्लासचा जर ऑब्जेक्ट बनलेला, आता जर कॉल करायला गेलात तुम्ही पहा तरी एरर म्हणे ए हॅज नो मेंबर गेट डेटा आणि डिस्प्ले डेटा. असाच एरर येणार ना, कारण की ए मध्ये तुमचा गेट डेटा आणि डिस्प्ले डेटा नावाचं फंक्शनच नाही. ते फंक्शन कोणामध्ये, गेट डेटा आणि डिस्प्ले डेटा बी मध्ये, या बी नावाच्या डिराईव्ह क्लासमध्ये. मग तुम्हाला बीचाच हे बनवावं लागेल ना की एचा. समजलं. हे दोन कंडिशन समजले आपल्या. आता बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं काय यूज करायचं, एम्प्लॉय EMPLOYEE एम्प्लॉय पहिला क्लास, हे तुमचा पहिला क्लास झाला. याचे डेटा मेंबर्स प्रोटेक्टेड मध्ये कोणते कोणते बनवायचे, एम्प्लॉयची आयडी आणि एम्प्लॉयचं नेम. एम्प्लॉयची आयडी हे इंटिजर मध्ये बनवा, EMP त्यानंतर असं एक हे द्या हायफन, तुमचा अंडरस्कोर द्या आणि ID एम्प्लॉयची आयडी आपण युजर कडून घेतली. आणि नेम कशात घेतो तुम्ही, कॅर मध्ये, CHAR कॅर मध्ये नेम घेतो, NAME नेम. आणि नेमला तुम्ही साईज देता, तुम्ही 20 दिली. चला युजरला म्हणलं तुम्ही, म्हणजे नेम नावाचा हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, कॅरेक्टर व्हेरिएबल डिक्लेअर केला. हा इंटिजर व्हेरिएबल बरं का, इंटिजर. आता मित्रांनो मी याला आता एम्प्लॉय नावाच्या क्लास पासून मला कोणता क्लास डिराईव्ह करायचा आहे, तर एम्प्लॉय इन्फो नावाचा क्लास बनवायचा आहे. मग मला जे क्लास डिराईव्ह करायचं ते मी इथे डिराईव्ह मध्ये लिहिणार, डिराईव्ह क्लासच्या टायमाला. मग मी EMP त्यानंतर तुमचा अंडरस्कोर INFO एम्प्लॉय इन्फो असं लिहिणार, किंवा तुम्हाला जे तिथं दिले ती INFO स्मॉल मध्येच लिहा, कशाला कॅपिटल वगैरे करता. एम्प्लॉय इन्फो नावाचा
डिराइव्ड क्लास मी इथं तयार केला. कुणापासून डिराइव्ड करणार आपण त्याला? एम्प्लॉय नावाच्या क्लासपासून. मग इथं ते क्लासचं नेम लिहा, EMPLOY एम्प्लॉय. समजलं? मी इथं काय केलं, एम्प्लॉय इन्फो नावाचा क्लास बनविला मी. कुणापासून डिराइव्ड केला? एम्प्लॉय नावाच्या क्लासपासून एम्प्लॉय इन्फो नावाचा क्लास मी इनहेरिट केला, डिराइव्ड केला, बनविला. कसा इनहेरिट करणार आपण? ते पब्लिकली इनहेरिट केला. मग इथं पब्लिक लिहिलं मी विजिबिलिटी मोड मध्ये. समजलं कसं कसं तुमचे क्लास लिहायचे असते. आता ह्याच्या प्रोटेक्टेड मध्ये ह्याचा डेटा मेंबर कुणाचा? एम्प्लॉय इन्फोचा डेटा मेंबर कोणता आहे? बेसिक सॅलरी. मग मी बेसिक सॅलरी इथं प्रोटेक्टेड मध्ये लिहिणार. मग इथं बेसिक सॅलरी घ्या. बेसिक सॅलरी मी कशात घेणार? फ्लोट मध्ये घेतलं तरी चालेल किंवा इंट मध्ये घ्या. इंट मध्येच घ्या, तुम्हाला सोपं जाईल. BASIC बेसिक सॅलरी, SALARY. बेसिक सॅलरी नावाचा व्हेरिएबल घेतला, इंट मध्ये इंटिजर व्हेरिएबल घेतला. आता मित्रांनो गेट डेटा फंक्शन मध्ये, आता मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं नाही, ह्या क्लासमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही की कोणतं फंक्शन वापरायचं. मग तुम्ही तुमच्या मनाने गेट डेटा फंक्शन हा वापरू शकता. आणि इथे डिस्प्ले करताना बी सांगितलेलं नाही की कोणतं फंक्शन वापरायचं, त्यामुळं तुम्ही डिस्प्ले फंक्शन पण वापरू शकता. तुमच्या मनाने घ्यायचे, मग त्या कंडिशनला तुमच्या मनाने फंक्शन्स घ्यायचे. मग मी इथं काय घेतलंय? गेट डेटामध्ये घेतलंय. गेट डेटामध्ये मी काय करणार? एम्प्लॉयची आयडी, एम्प्लॉयचं नेम आणि एम्प्लॉयची सॅलरी युजर कडून घेणार. मग मी काय करणार? आधी युजरला मेसेज देणार, सी आउट एंटर EMPLOYE एम्प्लॉयची आयडी एंटर एम्प्लॉय आयडी असा मेसेज मी युजरला दिला. आता मित्रांनो एम्प्लॉयची आयडी मला घ्यायची आहे कुणाकडून? तुमच्या युजर कडून. मग मी ती सीइनचा वापर करून ती कोण्या व्हेरिएबल वरती टाकणार? एम्प्लॉय आयडी EMP, त्यानंतर अंडरस्कोर देणार आणि ID असं टाकणार. पहा मी काय केलेलं आहे, या एम्प्लॉय आयडीला कुण्या क्लासमधून ऍक्सेस करायचा प्रयत्न केलेला आहे? या डिराइव्ड क्लासमधून. पहा एम्प्लॉय आयडी वरती मी कुठून व्हॅल्यू टाकत आहे? या डिराइव्ड क्लासमधून. मग ह्याला जेव्हा कॉल झालं तेव्हा इथं व्हॅल्यू स्टोअर होईल तुमची. समजलं? आता मित्रांनो हे तुमचं झालं एम्प्लॉय आयडी युजर कडून घेतली आपण. सेम तुमची काय करणार मी आता? एम्प्लॉयचं नेम घेणार. मग एंटर एम्प्लॉई नेम असं युजरला मेसेज दिला, एंटर एम्प्लॉई NAME नेम. मग युजर काय करणार? एम्प्लॉयचं नेम एंटर करणार. मग ती नेम वरती टाकून द्या, NAME नेम नावाच्या व्हेरिएबल वरती, कॅरेक्टर व्हेरिएबल वरती ती व्हॅल्यू टाकून द्या. आणि परत एंटर एम्प्लॉई नेम झाला. आता एंटर एम्प्लॉयची सॅलरी, बेसिक सॅलरी, ही बेसिक सॅलरी एम्प्लॉयची एंटर करणार. कोण? एंटर एम्प्लॉयची सॅलरी एवढंच मेसेज द्या. इथं तुम्हाला डिस्प्ले करताना व्हॅल्यू कशावरती स्टोअर करणार तुम्ही? बेसिक सॅलरी नावाच्या व्हेरिएबल वरती. पहिली व्हॅल्यू युजरने एंटर केलेली एम्प्लॉई आयडी वरती जाणार, दुसरी व्हॅल्यू एंटर केलेली नेम नावाच्या व्हेरिएबल वरती जाणार, तिसरी व्हॅल्यू एंटर केलेली या सॅलरी नावाच्या व्हेरिएबल वरती जाणार. आयडी वरती, नेम वरती, सॅलरी वरती जस्ट त्याच्या व्हॅल्यू जस्ट त्याच्या जागी जाणार. आता मित्रांनो मला डिस्प्ले करायचे. आता डिस्प्ले करताना मी काय करणार? हे लॉजिक तुमचं आधीचं हे काढून टाका. आता डिस्प्ले करताना मी काय करणार? तिन्ही व्हॅल्यूज एम्प्लॉयची नेम, एम्प्लॉयची आयडी आणि एम्प्लॉयची सॅलरी मी डिस्प्ले करणार. मग सी आउट करा. सी आउट इन्सर्शन ऑपरेटर मेसेज द्या युजरला, EMPLOYE एम्प्लॉय आयडी इक्वल्स टू एम्प्लॉय आयडी इक्वल टू एम्प्लॉय आयडीच्या जागी एम्प्लॉयची आयडी डिस्प्ले करून टाका, EMPID एम्प्लॉय आयडीच्या जागी एम्प्लॉयची आयडी डिस्प्ले करून टाका. आता सेम मी हे काय करतो? कॉपी करतो, याच्या खाली लिहितो आणि सेम आणखीन एकदा कॉपी करतो. एक एम्प्लॉयची आयडी डिस्प्ले केली. आता एका जागी एम्प्लॉयचं नेम डिस्प्ले करणार, NAME नेम. आणि इथं मी काय करणार? डिस्प्ले एम्प्लॉयची SALARY सॅलरी. आता पहा मित्रांनो, आता पहा इथं मी काय करणार? नेमला डिस्प्ले करणार, NAME नेम. आणि इथं मी काय करणार? तुमच्या बेसिक सॅलरी जी काही हे तुमचा व्हेरिएबल आहे बेसिक सॅलरी नावाचा, तो व्हेरिएबलला मी इथं डिस्प्ले करणार. समजलं? जस्ट त्याच्या जागी जस्ट त्याच्या व्हॅल्यूज मी डिस्प्ले केलंय. आता मित्रांनो /n लावा, कारण की नेक्स्ट लाईनला आउटपुट तुमचं यायला पाहिजे. /n लावा, /n इथं पण तुमचं /n डिस्प्ले करताना पण तुमचं /n यूज करा जर नेक्स्ट लाईनला आउटपुट पाहिजे असेल तर.
समजलं. आता मी या प्रोग्रामला रन करून बघतो. आता जर मी रन करायला गेलो तर याला एरर येईल. कारण इंट मेन मध्ये आपण कुणाला कॉल केलंय, कुणाचा ऑब्जेक्ट बनवलाय, बी नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवलाय. पण इथं कुणाचा ऑब्जेक्ट थ्रू आपल्याला कॉल करायचं, एम्प्लॉई इन्फो नावाच्या क्लासचा ऑब्जेक्ट थ्रू. मग मी क्लासचं नेम काय लिहिणार, एम्प्लॉई इन्फो. मग एम्प्लॉई इन्फो घ्या क्लासचं नेम. एम्प्लॉई इन्फोचा ई नावाचा ऑब्जेक्ट बनवा किंवा E1 नावाचा ऑब्जेक्ट बनवा. चला E1 नावाचा बनविला. E1 डॉट गेट डेटाला मला कॉल करावं लागेल. E1 डॉट गेट डेटा आणि E1 डॉट डिस्प्ले डेटाला मला कॉल करावं लागेल. E1 डॉट डिस्प्ले फंक्शनला मला कॉल करावं लागेल. समजलं तुमचं कशाला कॉल केला आहे मी. या एम्प्लॉई इन्फो या डिराइव्ड क्लासचा, म्हणजे या डिराइव्ड क्लासचाच तुम्हाला माहिती कधी पण ऑब्जेक्ट बनवून कॉल करायचा असते. मग एम्प्लॉई इन्फोचा E1 ऑब्जेक्ट बनविला आणि गेट डेटाला कॉल केला. मग युजर काय करणार, एम्प्लॉईची आयडी, नेम आणि त्याची बेसिक सॅलरी टाकणार आणि त्यानंतर E1 डॉट डिस्प्लेला कॉल केला. युजरची आयडी, नेम, बेसिक सॅलरी आउटपुटला डिस्प्ले होऊन जाणार. आता मी काय करतो, याला रन करतो. पहा तुमचा प्रोग्राम. पहा एम्प्लॉईची आयडी मी 111 टाकून दिली. एम्प्लॉईचं नेम मी राहुल टाकून दिलं. एम्प्लॉईची सॅलरी मी काय टाकणार, 50,000 टाकून दिली. आता पहा मित्रांनो, आपल्या डेटा आला का आउटपुटला. एम्प्लॉईची आयडी आपल्याला भेटली, एम्प्लॉईचं नेम आपल्याला भेटलं आणि एम्प्लॉईची सॅलरी बी आपल्याला भेटली. जी काही आपण एंटर केली ती व्हॅल्यू आपल्याला आउटपुटला आलेली आहेत. मग मित्रांनो याच्या थ्रू काय झालं, तुमचा ह्या एम्प्लॉईच्या आयडीला, एम्प्लॉईच्या नेमला आपण ऍक्सेस केलं कुण्या, ह्या दुसऱ्या क्लासमध्ये एम्प्लॉई इन्फो. मग यालाच तुमचं काय म्हणलं जातं मित्रांनो, या एम्प्लॉई नावाच्या क्लासच्या प्रॉपर्टीज तुम्ही बेस डिराइव्ड क्लास दुसऱ्या क्लासमध्ये यूज करत आहात. मग यालाच तुमचं इनहेरिटन्स म्हणलं जातं मित्रांनो. जर तुम्ही याला ही लाईन जर इथं लिहिली नसती, सपोज तुम्ही निस्ता क्लास जर तुम्ही बनविला असता, आता जर मी याला एरर केलं, आता जर मी याला रन केलं तर एरर येईल. हे पहा किती मोठा एरर आला तुमचा. मग तसंच मित्रांनो इथं मला तुम्हाला या क्लासपासून हा क्लास डिराइव्ड झालाय असं तुम्हाला सांगावं लागतंय. म्हणजे एम्प्लॉय नावाच्या क्लासपासून एम्प्लॉय इन्फो नावाचा क्लास डिराइव्ड झालाय असं तुम्हाला सांगावं लागते. समजलं. सेम मी हा जो प्रोग्राम लिहिलाय तोच प्रोग्राम, तसेच प्रोग्राम तुम्ही एक्झाम मध्ये लिहून येऊ शकतात. समजलं. दोन्ही प्रोग्राम मी एक्सप्लेन करून सांगितले, डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले, जेणेकरून आता तुम्हाला याच्यावरचा कोणता पण प्रोग्राम येऊ द्या, तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आता सेम मी तुम्हाला काय सांगितलं, एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई आयडी सांगितलं. तुम्हाला इथं स्टुडंट येऊ शकते, त्याच्या मार्क म्हणून तुमचा दुसरा क्लास येऊ शकते. मग मार्क नावाच्या क्लासला तुम्ही ऍक्सेस करून त्या स्टुडंटची नेम आणि स्टुडंटची आयडी हे करू शकतात. हे तुम्हाला होमवर्क दिला. चला, स्टुडंट नावाच्या क्लासपासून तुम्ही काय करायचं, स्टुडंट नावाच्या क्लासपासून तुम्ही एक मार्क नावाचा क्लास किंवा रिझल्ट नावाचा क्लास तुम्ही बनवायचा, रिझल्ट नावाचा क्लास क्रिएट करायचा. मग हे बेस क्लास पासून तुम्ही डिराइव्ड क्लास दुसरा क्रिएट करणार. हा काय झाला तुमचा सिंगल इनहेरिटन्स. समजलं. सेम असंच करायचं आहे, फक्त इथं देताना तुमचं रिझल्ट नाव द्यायचं आणि इथं देताना तुमचं स्टुडंट नाव द्यायचं. ह्याच्यामध्ये स्टुडंटचा रोल नंबर घ्यायचा आणि स्टुडंटचा नेम घ्यायचा आणि इथं तुमचे स्टुडंटचे मार्क तुमचे कॅल्क्युलेट करायचे किंवा तुमचे मार्क घेऊन त्याचे ऍडिशन त्याचे डिस्प्ले करून टाका. समजलं. सोपा प्रोग्राम आहे हे बी. आणि तुम्ही ऑब्जेक्ट कोणाचा बनविणार, या डिराइव्ड क्लासचा. आरचा रिझल्टचा ऑब्जेक्ट बनवणार R1, रिझल्टचा ऑब्जेक्ट बनवणार R1 डॉट गेट डेटा आणि R1 डॉट डिस्प्ले फंक्शनला कॉल करणार. समजलं. होप की तुम्हाला आजचा प्रोग्राम समजला असेल. सिंगल इनहेरिटन्स बेसिक पासून समजला असेल. काही नाही, एका बेस क्लास पासून दुसरा डिराइव्ड क्लास तयार करणे म्हणजे सिंगल इनहेरिटन्स, एका सिंगल बेस क्लास पासून, म्हणून याला सिंगल इनहेरिटन्स असं म्हटलेलं आहे. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.